हेची दान देगा देवा तुझा विसर न बाबा. अशीच काही भावना आज सगळ्याच वारकऱ्यांमध्ये दिसून येते. सगळ्यात विशेष करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आलेच आहेत मंडळी, पण दुसऱ्या राज्यातून म्हणजे गुजरात मधून देखील हे वारकरी आलेले आहेत आणि यांचं भक्ती बघून सुद्धा मला यांच्याशी बोलण्याची इच्छा झाली. कुठून आले तुम्ही? गुजरात जामनगरहून. हो. आणि हे जे तुम्ही वाजवत आहे याचं काय? हे गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्या गुजरात मध्ये टाळ नाही तर चिपळ्या वाजवतात काय, म्हणून मला टाळ जमत नाही, चिपळ्या जमतात म्हणून दरवर्षी मी वारकऱ्यासाठी चिपळ्या घेऊन येतो, सर्वांना वाटप करतो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम. तर यांना टाळ वाजवता येत नाही, त्यामुळे गुजरातमध्ये जे प्रसिद्ध आहे चिपळ्या ते घेऊन आलेले आहेत आणि वारकऱ्यांसाठी ते टाळऐवजी चिपळ्या देखील वाजवत आहेत. तर काय सांगाल, तुम्ही पण गुजरातवरून आले? नाही नाही मी मॅडम नांदेड जिल्हा तालुका मुखेड जिल्हा, माझा जिल्हा नांदेड आहे, तालुका मुखेड आंदेगावड येथे राहतो. मला आवड आहे आणि छंद आहे पांडुरंगाची वारी करायसाठी, त्यासाठी मी वारीला येतो. तर जसं की आपण बघितलं वारकरी वेगवेगळ्या राज्यातून देखील पुण्यात आलेले आहेत. पुण्यात येऊन हे त्यांच्या राज्याची संस्कृती या वारीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व संस्कृती घेऊन ही वारी चाललेली आहे. अतिशय भक्तिमय वातावरण इथे बघू शकतात, अतिशय उत्साही वातावरण झालेलं आहे आणि लवकरच संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इकडे प्रस्थान होईल, त्याचं देखील आपण दृश्य दाखवणार आहोत. पण तुर्तास तुम्ही याचा आनंद घ्या. तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. अशा पद्धतीने हा उत्सव सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखांसोबत मी प्रियंका लाठी.